हाय फ्रेंड्स, मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे। आज आपण बघणार आहोत सोया चंक पुलावची रेसिपी। तर सर्वप्रथम आपण साहित्य बघून घेऊयात। इथे मी सोया चंक्स घेतले, बाजारामध्ये रेडीमेड अवेलेबल असतात। तर हे चंक्स घेऊन मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं होतं, उकळतं पाणी, आणि 10 मिनिटं भिजू दिले। त्याच्यानंतर 10 मिनिटांनंतर ते पाणी ड्रेन केलं आणि सोया चंक्स जेव्हा थंड झाले तर त्याच्यामध्ये पिळून जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते काढून टाकलं आहे। आणि असे बऱ्यापैकी ड्राय आपण सोया चंक्स इथे घेतलेले आहे। 200 ग्रॅम दही लागतं, त्याच्यानंतर मीठ, हळद, जिरं, गरम मसाला, खडा मसाला तुमच्याकडे जो असेल तो चालतो, लाल तिखट, 3 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर इथे आलं लसणाची पेस्ट जवळपास 2 चमचे टेबलस्पून, आणि इथे खडा मसाल्यांमध्ये सुके मसाल्यांमध्ये लवंग, मिरे, तेजपान, दालचिनी घेतलेली आहे। इथे 2 मोठे साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे, 3 टमाटे मीडियम साईजचे त्याची प्युरी करून घ्यायची आहे। आणि इथे मी 1.5 कप बासमती तांदूळ घेतला आहे आणि तो मी जवळपास 20 ते 25 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि पाणी ड्रेन करून टाकलं, नाही तर मग तो जास्तच भिजत होईल आणि त्याचे तुकडे पडू शकतात म्हणून। तर आता आपण कृती बघूयात। सर्वप्रथम आपण सोया चंक्स जे आहे ते मॅरिनेट करणार आहोत। तर त्यासाठी आपण टाकतोय मीठ, थोडं एक्सेस टाकतोय, मग आपण पुलावमध्ये ॲडजस्ट करून घेऊ क्वांटिटी। नंतर हळद टाकते अर्धा चमचा, नंतर लाल तिखट 1 टेबलस्पून आणि दही। तर आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिश्रण कालवून घ्यायचं आहे। सो फ्रेंड्स, इथे मॅरिनेट केलेलं आहे। आता आपल्याला 20 मिनिटं ठेवायचे। सोया चंक्स असेच रेस्ट करायचे, म्हणजे सगळा फ्लेवर सोया चंक्समध्ये उतरतो आणि त्याच्यानंतर आपण कुक करायला घेणार आहे। सो आता इथे आपण तडका देण्याचं काम करणार आहोत। तर तडका देताना म्हणजे फ्राय करण्यासाठी इथे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि 3 चमचे तूप घेतलेलं आहे। मिक्स करून आपण गरम करून घेतोय। तर आता तूप जे आहे तर आता आपण टाकणारे आपले खडे मसाले म्हणजे तेजपान, त्याच्यानंतर दालचिनी, मिरे आणि लवंग। तर हे आपण तेल आणि तुपामध्ये टाकणार आहोत आणि 1 ते 2 मिनिटं आपण फ्राय करून घेणार आहेत। आणि आता आपण टाकणार आहे जिरं 1 टेबलस्पून, जिरं हलकेच तडतडायला लागलं की आपण टाकायचं आहे कांदा। जास्त फ्राय नाही होऊ द्यायचं जिरं। हाय फ्लेम वरती कांदा जो आहे असा परतत राहायचा आणि आपल्याला गुलाबी होईस्तोवर आपल्याला फ्राय करायचा आहे। आता कलर चेंजिंगला सुरुवात झाली आहे। तुम्ही याच्यामध्ये हलकेच थोडंसं मीठ टाकू शकता म्हणजे कांदा त्याच्याने पटकन फ्राय होतो। आता कांद्याचा कलर चेंज व्हायला जरा सुरुवात झालेली आहे। तर आता आपण टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट 2 चमचे। आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा गेलेला आहे आणि थोडा फ्राय झाल्याचा स्मेल पण येतोय, कांद्याचा सुद्धा कलर बदललेला आहे। तर आता आपण ॲड करणार आहे टोमॅटो प्युरी। एक तर तुम्ही टोमॅटो प्युरी घाला, नाहीतर मग तुम्ही बारीक चिरलेला टमाटा घाला। अशी आहे ही प्युरी तेल सोडेपर्यंत आपल्याला चांगली फ्राय करायची। जो कांदा आणि टमाटरचा मसाला आहे तो व्यवस्थित ड्राय झाला आहे। आता आपण आपले बाकीचे मसाले टाकणार आहोत, जसं लाल तिखट अर्धा चमचा, कारण की आपण मॅरिनेट करताना सुद्धा आपण लाल तिखट, हळद टाकलेली आहे, हळद पाव चमचा, आणि गरम मसाला जो आहे तो अर्धा चमचा। तर हे आपण मसाले टाकले। त्यानंतर टाकतोय हिरवी मिरची चिरून ठेवलेली, ही नंतर टाकायची। याचं रिझन असं आहे, नाहीतर मग ती तेलामध्ये फ्राय होऊन जाते, आपल्याला फ्राय करायची नाही आहे, थोडीशी कच्ची फ्लेवर आला पाहिजे। आता आपण मसाले 1-2 मिनिटं भुनले, त्याच्यानंतर आपण टाकणार आहे सोया चंक्स जे मॅरिनेट करून ठेवले होते ते।
आणि हे सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून छान फ्राय करायचं आहे। आता आपण टाकणार आहे भिजवून घेतलेला तांदूळ। तुम्ही बघू शकता की दह्याला सुद्धा असं थोडंसं तेलामुळे छान मस्त की ग्रेव्ही सारखं आलेलं आहे कलर। तांदूळ जे आपण भिजत टाकले होते ते टाकले, त्याच्यानंतर पाणी टाकतोय। पाणी 1 कप बासमती तांदूळला मी 1.5 कप पाणी घेते। तर इथे 1.5 कप बासमती तांदूळ होता तर मी 2.25 वाटी पाणी घेतलंय। आता हलकेच हाताने मिक्स करायचं आणि मग नंतर आपण मीडियम फ्लेमवरती 2च शिट्ट्या करायच्या आहेत। सो फ्रेंड्स, सोया चंक पुलाव तयार आहे। मी सर्व करून घेते। सो फ्रेंड्स, आपला सोया चंक पुलाव तयार आहे। मी सर्व करून घेतला आहे। सोबत 2 हिरव्या मिरच्या सुद्धा ठेवलेल्या आहे, तुम्हाला आवडत असतील तर। कशी वाटली रेसिपी? आवडली ना? तर नक्की ट्राय करा। आणि जर कधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओची लिंक शेअर करा फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये आणि मस्त खा, स्वस्त राहा। नक्की ट्राय करून बघा सोया चंक पुलाव। परत भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।